मुंबई येथील मराठी पत्रकार भवन येथे एकीकृत रिपब्लिकन समिती भंडाराच्या वतीने पत्रकार परिषद पार पडली। राज्यात आंबेडकरवादी सर्व गटांना एकत्रित करून राज्यात एक शाश्वत आंबेडकरवादी पक्ष स्थापन करण्यासंबंधी आंबेडकरवादी संघटनेच्या सर्वच राज्य अध्यक्षांची बैठक दिनांक 14 जुलै 2024 रोजी नागपूर येथील रवी भवन येथे पार पडली आणि राज्यातील सर्वच आंबेडकरवादी पक्षांची संयुक्त आघाडी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले। तसेच एकत्रीकरण करण्यासंबंधी आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांची बैठक मुंबई येथे घेऊन पुढील रणनीती ठरविण्यात आले। बैठकीत ठरल्यानुसार आंबेडकरवादी पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्य अध्यक्ष यांची संयुक्त बैठक मुंबई येथे दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोज शनिवारला सायंकाळी 5 वाजता पद्मशाली सभागृह नायगाव मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश माने, आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार अशोक लोंढे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई यांच्या आदेशानुसार आनंद खरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या पक्षाचे सिद्धार्थ सपकाळ प्रामुख्याने उपस्थित होते। सदर पत्रकार परिषदेला आयोजक भंडाराचे माजी समाज कल्याण सभापती तथा रिपब्लिकन एकीकृत समिती भंडाराचे अध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे, एकीकृत रिपब्लिकन समिती मुख्य संयोजक अमृत बनसोड, मुख्य निमंत्रक रोशन जांभूळकर, प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोब्रागडे, प्राध्यापक रमेश जांगडे, जिल्हा महासचिव आसित बागडे, माजी PSI दिलीप वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते विजय भोवते, सामाजिक कार्यकर्ते शिवदास गजबिये, प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजेश मडामे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। मी चंद्रशेखर टेंभुर्णे, एकीकृत रिपब्लिकन समिती जिल्हा अध्यक्ष भंडारा। आम्ही महाराष्ट्रातले जेवढे RPIचे गट आहेत, आंबेडकरी विचारसरणीचे गट विखुरलेले, त्या सगळ्यांना एकत्र आणून राज्यामध्ये एकच रिपब्लिकन पक्ष निर्माण व्हावा यासाठी भंडारा जिल्ह्यामध्ये एक समिती तयार केली आणि त्या समितीच्या वतीनं नागपूरला 14 जुलैला सर्व RPIच्या गटांच्या राज्याध्यक्षांची बैठक होती। राष्ट्रीय अध्यक्षांच्या परवानगीनंच ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्व राज्य अध्यक्ष उपस्थित होते आणि त्या बैठकीत ठरला की महाराष्ट्रामध्ये सर्व RPIच्या गटाची एक आघाडी तयार करून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मग त्या विधानसभेच्या असो, लोकसभेच्या असो, कुठल्याही निवडणुका आपण मिळवून घेऊ अशा प्रकारचा ठराव त्या ठिकाणी झाला। आणि दुसरा ठराव झाला की मुंबईमध्ये सर्व RPIच्या राष्ट्रीय नेत्यांची एक बैठक घेऊन त्या ठिकाणी पुढील निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय झाला आणि त्यानुसार आज मुंबईला बैठक झाली। पद्मशाली हाल नायगाव या ठिकाणी ती बैठक झाली आणि या बैठकीला ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने उपस्थित होते, राजरत्न आंबेडकर साहेबांचे प्रतिनिधी उपस्थित होते, चंद्रशेखर आझाद यांचे पक्षाचे राज्य अध्यक्ष आनंदजी मुंडे हे उपस्थित होते, गवई गटाचे सिद्धार्थ हे उपस्थित होते आणि बाकीचे आहेत जे गटाचे प्रतिनिधी किंवा नेते त्या बैठकीला उपस्थित होऊ शकले नाही। परंतु त्या बैठकीमध्ये असं ठरलं की राजरत्न आंबेडकर, चंद्रशेखर आझाद यांचा आझाद समाज पक्ष, त्यानंतर गवई गट आणि सुरेश माने असे आहेत, असं 4 गटांचं, 4 पक्षांचं मिळून महाराष्ट्रामध्ये एक आघाडी तयार करण्यात आलेली आहे। ते 2 मिनिटांमध्ये मानेसाहेब या ठिकाणी येणार आहेत। आझाद समाज पक्षाचे जे राज्याध्यक्ष आहेत ते सुद्धा ट्रॉफिकमध्ये अडले आहेत, त्यामुळे भेट होऊन राहिली। तर महाराष्ट्रामध्ये या 4 पक्षांची
एक आघाडी तयार करून येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुका मिळून लढण्याचा निर्णय घेतला आहे. आणि उर्वरित जे पक्ष आहेत, मग आनंदराज आंबेडकर असो, प्रकाश आंबेडकर असो किंवा कवाडे असो, आठवले असो, यांना सुद्धा या आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आणि आम्ही निर्णय घेतला होता की जर या आघाडी येण्यासाठी जो त्याचा विरोध करेल त्याच्या घरापुढं आम्ही समितीच्या वतीनं आमरण उपोषण आंदोलन करणार आहोत. परंतु आजच्या बैठकीमध्ये 4 प्रमुख पक्षांची समिती तयार झालेली आहे आणि एक सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा इतर गटाची सामील करण्यात त्यांना सुद्धा समाविष्ट करून पुढची वाटचाल केली जाईल. तर ते मुंबईला त्यांची सुद्धा या 25 तारखेच्या जवळपास एक बैठक लागण्याची शक्यता आहे. तर त्यांनी सांगितलं, त्यांचं पण आग्रह होता की चंद्रशेखरभाई आझाद यांनी महाराष्ट्रात आमच्यासोबत यावं. आणि भाई आल्यानंतर बाकीचे वेगवेगळे समाजाचे जे काही आपले व्यवसाय असतील, आनंदराज आंबेडकर, राजन साहेब आणि माने साहेबांचे, तर मग बाकीचे लोक येऊ शकतात. तर मुंबईच्या या बैठकीला ते त्यांचं प्लॅनिंग आहे का, जर शेतकऱ्यांचा एक गट, शेतकरी नेत्यांचा एक गट असेल किंवा मुस्लिम समाजाचा अन्य नेत्यांचा एखादा गट असेल, आपला जो गट ऑलरेडी आपण 4 लोक म्हणजे मोठे एकत्र येतच आहे, तर याच्यानेच फक्त आपण 4 न येता जे शेतकरी समाजाचं शेतकरी वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे म्हणजे मोठा गट आहे, राजू शेट्टींचं नाव सांगलं आहे, आनंदराव आपलं जे अण्णाराव पाटील आहे लातूर साईडचं त्यांचं ते आहे, तर ते सुद्धा आपल्यासोबत येणं पिण्याच्या कामामध्ये गोष्ट टाकतील, त्यांची कम्युनिटी सुद्धा येस कम्युनिटी असं 15-20 जणांचं मिळून नक्कीच आघाडी होईल. कारण की त्यांना सगळ्यांना माहिती आहे महाविकास आघाडी हे 3 एकत्र असल्या कारणाने दुसऱ्याला दुजोरा देणार नाही, त्या दुसऱ्याला तितकं प्रतिनिधित्व देणार नाही की याच्याच जागांसाठी मुख्यमंत्रीपदासाठी म्हणजे बरेच वाद आहेत त्यांचे. अजून तर दिल्ली बोलत 21 तारखेनंतर आचारसंहिता म्हणतात, पण साधारणतः आचारसंहिता पुढच्या महिन्याच्या एंडिंगला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस ते नेते येतील मुंबईत, तर मी आपल्याशी संपर्क करतो, साहेब आपल्याशी संपर्क करेल, म्हणजे आपण सगळे एकत्र आलो ना, म्हणजे कसं आहे एक मेसेज आहे फक्त. आज आपण मुंबई येथील नायगाव येथे विविध गटात विभागलेल्या रिपब्लिकन आंबेडकर चळवळीतील नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला कोण कोण उपस्थित होते, काय सांगाल आपण? ठरल्यानुसार 14 जुलै 2024ला नागपूरला म्हणजे प्रत्येक RPIच्या विविध गटाच्या राज्यप्रमुखांची जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये तसं ठरलं होतं की 17 ऑगस्टला राष्ट्रीय नेत्याची किंवा राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुखाची मुंबईला बैठक होणार. आणि त्यानुसारच आज नायगावच्या पद्मशाली हॉलमध्ये विविध रिपब्लिकन पक्षाच्या गटाच्या प्रमुखाशी बोलून आज आजची बैठक ठरवण्यात आलेली होती. आणि त्यानुसार आजच्या बैठकीमध्ये विशेषतः गवई रिपब्लिकन पक्षाच्या राजेंद्र गवई गटाचे प्रतिनिधी होते. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की BRSP जे पक्ष आहे, या BRSPचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश माने हे सुद्धा होते. आणि आझाद समाज जो पार्टी आहे, आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षाच्या सूचनेनुसार या महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष आनंद लोंढे हे सुद्धा होते. या RPI गवई गटांचे शशिकांत आनंद रामचंद्र खराते होते. RPI खुबरा गटाचे शशिकांत भालेराव होते. आणि गवई गटाचे भगवंत तुपटेले इत्यादी प्रतिनिधी आजच्या बैठकीला उपस्थित होते. आणि राजरत्न आंबेडकर गटाचे भालेराव हे सुद्धा उपस्थित. आपण ज्या ठिकाणी बैठक घेतली दादरला नायगावला, तेथून जवळच आपले रिपब्लिकनचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आहेत, भीमरावजी आंबेडकर आहेत, प्रकाशजी आंबेडकर आहेत. या गटांनी आपल्याला काही सहकार्य करण्याचं काही आश्वासन दिलं आपल्याला वाटते? नाही, या गटाने मुद्दाम प्रतिसादच दिला नाही. सुरुवातीपासून यांच्याशी संपर्क सुद्धा फोनवर बोललं,
पण एकीकरणाला याचा फारसा प्रतिसाद न म्हणण्यापेक्षा प्रतिसादच नाही आहे. म्हणजे एकीकरणाला म्हणजे त्याला काय म्हणू आपण तयार नाही आहे. समजा आंबेडकर घराण्यातीलच व्यक्तीने या एकीकरणाला प्रतिसाद दिलं नाही तर ही चळवळ यशस्वी होईल का असं वाटते आपल्याला? होऊ शकते. कारण आज राजरत्न आंबेडकरांच्या रूपाने एक नवीन तरुण नेतृत्व त्यांच्याच घराण्यातून तयार झालेलं आहे आणि लोकांची आंबेडकरी घराण्याकडे फार मोठी पाहण्याचा दृष्टिकोन आहे. परंतु आता हे आंबेडकर घराण्यातले आज 3 भाऊ 3 पक्षात विभागलेले आहेत आणि त्यामुळे असं वाटतं की आता राजरत्न आंबेडकरांची सुद्धा राजकारणात येत आहे आणि लोकांची भावनात्मक जे यक्की आहे किंवा त्याने जी भावनात्मक साथ लोकांना घातलेली आहे त्याला प्रतिसाद देतील अशा प्रकारची अपेक्षा आहे. मी संजीव बांबोरे, मुंबई मराठी पत्रकार संघ, दादर. मग जे निवडणूक लढणार नाही त्यांच्याशी निवडणूक युती करून काय करायचं हा पण एक मोठा प्रश्न असतो. काही लोकांचा पाठिंबा मिळतो तर त्याला तो प्रश्न सुटत नाही. म्हणून निवडणूक लढणारे पक्ष कोणते, निवडणूक लढणारे पक्ष कोणते याची सुद्धा परिगणना करावी लागते. कारण उद्या सीटा वाटायची असतात आणि सीट वाटताना तुम्ही जर म्हणला आता मागे एकदा आमची बेशी कामाची मंडळी बसायची मिटिंगमध्ये तर सर्व म्हणायचं साहेब आमचं काही उमेदवार असणार म्हणजे आता जे बिचारे 5, 7, 10, 15 लोक असतात तर त्याच्या जीवनात काही युती होती असं कमीत कमी युतीत असताना प्रत्येक पक्षामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्या ना कुठल्या एखाद्या जिल्ह्यात एखादा दडपून कार्यक्रम लावायची ऐकत असावी, एका दुसरा उमेदवार उतरवण्याची ऐकत असावी तर त्या युतीला रंग येतो. नाहीतर उघड्या वर्षी गेलं लागलं हे बी थंडीनं गेलं की ते पण थंडीनं गेलं याला काय अंतर असतं आणि म्हणून लोक विश्वास ठेवत नाही. आंबेडकरी माणसं सुद्धा आपल्यावरती का विश्वास ठेवत नाही तर त्यांना माहीत आहे की हे जरी हे 10 लोक आले तर हे 10 लोकांचं म्हणजे 10 एकर जमीन नाही आहे